स्वर्गीय गुरुवर्य डी आसगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। खासदार संजय मंडलिक या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते। राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून आणि डी आसगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला। शाळा ही संस्कार केंद्र झाली पाहिजेत असं डी आसगावकर यांचं स्वप्न होतं, ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं। आपण तोच वसा आणि वारसा पुढे घेऊन जात असल्याचं आमदार आसगावकर यांनी सांगितलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्याच्या शैक्षणिक विकासामध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांमध्ये गुरुवर्य डी आसगावकर यांचं नाव आदरानं घेतलं जात असल्याचं सांगितलं। त्यांच्या नावानं मिळणाऱ्या पुरस्कारांमुळे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संस्थांना समाजहिताच्या कामांसाठी अधिक ऊर्जा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आणि मला देखील मनामध्ये उत्सुकता होती, कारण गेले 4 वर्ष आपण त्यांच्या स्मृतीनिमित्तानं आज आपण एक अशा पद्धतीचा उपक्रम त्या ठिकाणी घेत आहे, हे वाक्याने जोग आहे। कारण या क्षेत्रामध्ये अनेक लोकांचं काम, अनेक लोकांचं कार्य हे मोठ्या पद्धतीने हे आपण सगळेजण जाणतो। आणि मग आज या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण संस्था असेल, दुसऱ्या बाजूला शिक्षक असतील, क्रीडा शिक्षक असतील, अशा अनेक लोकांचं, अनेक घटकांचा आपण या ठिकाणी सत्कार करताय, हे निश्चितपणेनं एक चांगलं काम आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून होते, हे आम्ही निश्चितपणेनं या ठिकाणी सांगू शकतो। आणि मग ह्या सगळ्या पद्धतीनं आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं एक लोकांसाठी एक आदर्शवत अशा पद्धतीचा पुरस्कार आज तुम्ही या ठिकाणी देताय। कारण ज्या लोकांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या थोर व्यक्तींनी या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं, अशा लोकांच्या नावावर जेव्हा आपण एखादा पुरस्कार देतो तेव्हा निश्चितपणेनं अनेक शिक्षकांना एक ऊर्जा या माध्यमातून त्या ठिकाणी मिळते। आमदार जयश्री जाधव यांनी गुरुवर्य आसगावकर या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या कार्याचा आदर्श समाजासमोर कायमस्वरूपी राहावा यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवणाऱ्या मान्यवर व्यक्ती तसंच संस्थांचा गौरव करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी इंग्रजांनी त्यांना हवं असणारं मनुष्यबळ निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था देशात आणली, त्यात बदल करून व्यावहारिक गोष्टी शिक्षणात आणल्या पाहिजेत असं मत व्यक्त केलं। आणि त्यांनी सगळं लोकल लेवलवरचं मटेरियल तयार केलं। गणित कशातनं शिकवतात तर कुठल्या तरी झाडाच्या फळांमधून गणित शिकवतात। मग ते कणसापासून अनेक वचनं गोष्टीचे शिकवतात की एक कणीस, त्याचे पान निघाले तर मग एक अंकी संख्या, मग दाणे मोजायला सुरुवात केली की 3 अंकी संख्या, मग असं काहीतरी फॅन्टास्टिक गोष्टी करतात की ज्या लोकल गोष्टींचा वापर करून। इतके एका शिक्षकाने यवतमाळमध्ये मी गेलो होतो, कळंब तालुक्यामध्ये, तिथे त्यांनी बँक बनवलेली आहे, शाळेमध्ये स्वतःची बँक बनवली आहे। मुलं अकाउंट काढतात एकमेकाला कर्जानी पैसे देतात मुलं, खरे। माझं पण अकाउंट काढलं त्यांनी, 100 रुपये घेतले, मला व्यवस्थित पासबुक वगैरे बनवून दिलं लहान मुलाने। म्हणजे हे जीवन शिक्षण आहे। म्हणजे एकीकडं आपण फार मोठ्या RBIची काय पॉलिसी वगैरे शिकवतो आणि त्या तुमच्या मुलाला जर म्हणलं की जा जरा बँकेत जाऊन पैसे काढून आण, तर त्याला ती पेन स्लिप कोणती, विड्रॉवल स्लिप कोणती, याच्यातला फरक माहीत नसतो। आपल्याला बाकी भरपूर गोष्टी माहिती असतात, पण रोजच्या जीवनातलं फ्यूज जर उडाला आता अचानक तर काय नेमकं वर करायचं माहीत नाही। अनेकांना पंक्चर कशी काढायची गाडी ते माहीत नाही। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपण सर्व शिक्षण व्यवस्थेमध्ये आता आणल्या पाहिजेत हळूहळू, आणि त्याची सुरुवात केली पाहिजे। की शाळा सुटल्यावर मुलं अत्यंत आनंदाने टाळ्या वाजवत शिट्ट्या मारत घरी निघतात ना, ही पूर्ण शिक्षण व्यवस्थेला मारलेली चपराक आहे ॲक्च्युली। त्याला काय असं वाटतं की कुठं जेलमध्ये होतो आणि सुटलो आहे, आता एकदाचं सुटलो बुवा इथनं। जेव्हा ती मुलं शाळेतनं जायला नकार देतील ना, नाही जरा अजून एक 10 मिनटं चालू द्या, तेव्हा मला वाटतं की खरंच ते शिक्षकाचं ते क्रेडिट असेल की त्या शिक्षकाने ते सगळ्यांना बांधून धरलं आहे आणि तो काहीतरी जीवन, आणि ते तेव्हा शक्य होईल जेव्हा डायरेक्टली जीवनातल्या गोष्टींशी आपण शिक्षण कनेक्ट करू, कृत्रिमता नसावी त्यामध्ये, थेट कनेक्ट करू। खासदार संजय मंडलिक यांनी गुरुवर्य डी आसगावकर यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी उभा केलेलं शैक्षणिक विकासाचं काम सुसंस्कृत पिढ्या घडवण्यामध्ये मोलाचं ठरत असल्याचं सांगितलं। त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी प्रेरणा देणारा असल्याचं त्यांनी नमूद केलं।
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते संस्था गटात आजरा इथल्या जनता एज्युकेशन सोसायटीचा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोतदार, अशोक बुगडे, सुनील पाटील, मारुती परीट, सत्यप्पा हजारे, सहदेव केंगाळे, विशाल पोतदार, दीपक पाटील, बाळासाहेब परितकर, संतोष पाटील, प्रदीप साळुंखे, बाबासो पोवाळकर, शैलजा पाटील, प्रकाश कांबळे आदींचा सहभाग होता। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, उपाध्यक्ष के ना जाधव, सहसचिव DN पाटील, अँटी करप्शनचे पोलीस निरीक्षक सरदार नाळे, दत्ता खाडे, वसंतराव देशमुख, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ अंबोकर, SD लाड, KG पाटील यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।